खऱ्या अर्थानं क्रांती दिनाची जी सुरुवात आपण बघितली, स्वातंत्र्य सैनिकांनी जर क्रांती केली नसती तर आपला देश स्वतंत्र झाला नसता, याची जाणीव आजच्या दिवसाच्या निमित्तानं प्रत्येकाला असणं अत्यंत आवश्यक आहे. लाखो युवकांनी या देशाकरता बलिदान दिलेलं आहे आणि या बलिदानाचं प्रेरणास्रोत समोर देखील आहे लोकमान्य टिळकांचं. हे आपलं भाग्य आहे की आपण रोज त्यांना बघतो आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतो की एक जहाल विचाराचे तत्ववेत्ते म्हणून लोकमान्य टिळकांकडे पाहायला जायचं. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीकरता मवाळा आणि जहाल असे दोन गट पडले होते. त्या मवाळा गटामध्ये महात्मा गांधी असतील, म्हणजे प्रत्येकाची कार्यपद्धती ही वेगळी वेगळी होती, परंतु प्रत्येकाचं उद्दिष्ट एकच होतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्या भावनेतून प्रत्येक जणांचं योगदान त्या ठिकाणी होत होतं. म्हणजे 9 ऑगस्ट मुळे आपण स्वातंत्र्य दिन पाहू शकलो याची जाणीव प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. 15 ऑगस्ट कडे जात असताना या सगळ्या योद्ध्यांना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आजच्या दिवसाच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे. पण शहीद भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, त्यांनी तर वेगळ्या पद्धतीनेच क्रांतीची ज्योत आपल्या आयुष्यामध्ये पेटवली. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सध्याची पिढी नक्की कुठं चालली आहे या पुणे शहरातली, हा विचार देखील आपण या निमित्तानं करायला पाहिजे. म्हणजे व्यसनाधीनतेकडे चालली आपली पिढी. विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक, युवती हे नक्की कुठल्या मार्गाने चालले त्याचा विचार देखील आपण या निमित्तानं करायला पाहिजे. म्हणजे कशा करतोय त्यांना असं दुःख वाटत असेल वरती की आम्ही आमच्या आयुष्याचं संपूर्ण मातेर केलं देशाकरता आणि ही पिढी नक्की कुठल्या दिशेने चालली या विचारानं ते बेचैन झाले असतील आता, की आपण आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना युवक युवतींच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं इथून पुढच्या कालावधीमध्ये करणं हे खूप गरजेचं आहे. जर आपल्याला पिढी टिकवायची असेल, युवा पिढीला बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याच्या योगदानातून आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी. काल देखील गणपती मंडळाची मीटिंग झाली, पुढारीने घेतली होती, त्यावेळी देखील आम्ही सांगितलं शेवटचे 3-4 दिवस सगळी दारूची दुकानं पुणे शहरातली बंद करा. बाहेर नाही येणारी लोक इथं येऊन दंगामस्ती करतात कार्यकर्त्यांवरती, मग आपल्या ते सगळं शेकलं जातं गणपती मंडळाच्या. तर हे कुठेतरी विचारणा करण्याची वेळ खऱ्या अर्थानं आपल्यावरती आलेली आहे. आणि या सगळ्या वातावरणामध्ये आपण प्रत्येकानं स्वातंत्र्याच्या प्राप्तीकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्याच्या प्रत्येकाची आठवण आपण करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संमिधा जाळल्या त्याचे निखारे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शांत झालेले, परंतु हेच निखारे परत एकदा प्रज्वलित करण्याची वेळ आपल्या देशावरती आली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आता आपण बघतोय की बांगलादेशमध्ये आपल्या भारतीयांना किती त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय. म्हणजे एके वेळी आपण बांगलादेशला एवढी मदत या देशाने केलेली आहे आणि आपल्या लोकांना आपलीच मंदिरं तोडतात, आपलेच मस्जिद तोडतात, आपल्याच लोकांना त्रास देत आहेत. म्हणजे एखाद्यावरती उपकार करायचे आणि त्याचं फळ परत आपल्याला मिळतंय, हे खूप वाईट आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना स्वातंत्र्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी शहीद भगतसिंगाचा जर आपण इतिहास बघितला, एवढ्या कवळ्या वयामध्ये एवढा त्रास या मंडळींनी सहन केला. सुखदेव असतील, राजगुरू असतील, म्हणजे अख्ख्या चंद्रशेखर आझाद असतील, या टीमने जे काम केलेलं आहे, चाफेकर बंधू असतील, या सगळ्यांच्या आठवणीला म्हणजे प्रत्येकाने खरं वाचलं पाहिजे. शहीद भगतसिंग वाचले पाहिजे, राजगुरू वाचले पाहिजे, चाफेकर बंधू वाचले पाहिजे, लोकमान्य टिळक वाचले पाहिजे. गणपती उत्सव कशा करता चालू केला लोकमान्य टिळकांनी? या समोरच्या केसरी वाड्यामध्ये, याच गायकवाड वाड्यामध्ये स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्याकरता सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम लोकमान्य टिळकांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याला न्याय देण्याकरता गणपती उत्सव चालू केला, शिवजयंती उत्सव चालू केला की याच्यामुळे सर्व समाज एकत्रित येईल आणि या सगळ्या मुवमेंटमध्ये ही सगळी मंडळी असावीत, तरुण वर्ग असावा. तर याकरता हे योगदान होतं, हे आपण कधी आपल्या आयुष्यामध्ये विसरता कामा नये. आपण आज एवढ्या चांगल्या पद्धतीने वावरू शकतो. म्हणजे देशाचे सैनिक जे आहेत ते देखील एक वेगळ्या पद्धतीचे स्वातंत्र्य सैनिक आहेत ना. त्यांचं योगदान किती बघा तुम्ही. 18-18 वर्षाची मुलं, 20-20 वर्षाची मुलं, ज्यावेळी पाकिस्तान बरोबर काही अटॅक होतो त्यावेळी मुलं आपलं योगदान देतात.
मग त्याला देखील कुठेतरी आपण आठवण ठेवली पाहिजे की ते जर त्या बॉर्डरवरती नसते तर आज आपण सुरक्षित असतो का, हा विचार देखील आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या येणं खूप गरजेचं आहे. आपण सगळं विसरून गेलोय. आपल्याला स्वतःच्या संसाराचं पडलंय, मी कसं राहणार, माझं कसं होणार, माझा मुलगा कसा होणार, माझी बायको कशी राहणार. अरे पण याच्यापेक्षा माझा देश कसा टिकणार, त्याचं अस्तित्व कसं राहणार, याच्याकरता आपण राजकारण सोडा तुम्ही, परंतु माझा देश कसा मजबूत राहील याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न करायला पाहिजे. आणि दादांची पण भूमिका हीच आहे आपल्या नेत्याची, की सगळ्यांनी संघटित व्हायला पाहिजे, पुरोगामी विचार खऱ्या अर्थानं समाजापर्यंत रुजवायला पाहिजे. आपल्याला जाती भेदाचं कुठलंही कारण आपल्या पक्षामध्ये नाही हे लक्षात ठेवा तुम्ही. पहिल्यांदा सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असतो. त्यामुळे दादांची जी भूमिका आहे, आता बघितलं ना, लाडकी बहीणसाठी केवढं मोठं योगदान दादांनी दिले. किती योजना युवक युवतीसाठी विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवतोय आपण, परंतु ते पोहोचवण्याचं काम देखील ही आपली नैतिक जबाबदारी आहे. युवकांना देखील आपण सांगितलं पाहिजे, अरे बाबा, या व्यसनामुळे तुमच्या घराची बर्बादी होणार आहे. एक मुलगा जर व्यसनाने झाला तर अख्खं कुटुंब त्याच्या नुकसानीमध्ये जाते, याची जाणीव आपल्या प्रत्येकाला असणं अत्यंत आवश्यक आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पब संस्कृतीचा जो घाला पोलिसांनी घातला, खूप चांगलं झालं. ते हे करणं खूप गरजेचं होतं. नक्की आपली पिढी चालली कुठं, आणि आपण नुसतं होतं नाही, ती बाहेरची मुलं येतात ना, ते सगळी व्यसन करतात. काही नाही, 70% मुलं ही पुणे शहरातली व्यसन करतात आणि मुली करतात. याचा शोध आपण या निमित्तानं घेतला पाहिजे. पालकांची देखील नैतिक जबाबदारी, की माझा मुलगा, माझी मुलगी कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय उद्योग करते, अभ्यास करते का सिगारेट ओढत कट्ट्यावरती बसती, ही विचारण्याची वेळ आपल्या देशावरती, आपल्या या पिढीवरती आलेली आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ही नैतिक जबाबदारी समजून याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. एखादं कॉलेज तुमच्या जवळ असेल, एखादं पानपट्टी असेल, त्या पानपट्टीवरती देखील गांजा वगैरे विकला जातो कॉलेजच्या शेजारी. म्हणजे नक्की आपण आपली संस्कृती टिकवणार आहोत की नाही. ह्या लोकांनी योगदान या देशाकरता दिले. आता या काँग्रेस हाऊस मध्ये दाभाडे म्हणून होते, ते दाभाडे 11व्या वर्षी हातात झेंडा घेतला म्हणून त्याला ब्रिटिशांनी गोळ्या घातल्या. अशा लहान लहान मुलांनी जर योगदान दिलेलं आहे, तर मग आपण आपलं योगदान काय देशाकरता सांगा तुम्ही मला. आपण नक्की काय करतो. एक दिवस तरी आपण आठवतो की नाही, माझा देश आहे, मला या देशासाठी आज काहीतरी काम करते. मला वाटतं की महिन्यात एक दिवस आपण आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचा एक संकल्प करूया आजच्या दिवसाच्या निमित्तानं. आणि तीच खऱ्या अर्थानं या क्रांतिकारकांना श्रद्धांजली असावी असं मला या ठिकाणी वाटते. जसं शाळेमध्ये इतिहासामध्ये धडे दिले जातात, परंतु हा धडा वाचण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे. एक दिवस आपल्या देशाकरता असा की वेगळा संकल्प आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण करून चांगलं काम देशासाठी काय करायचं, हा दर महिन्याचा आपला एक मॅनिफेस्टो असणार आहे आणि ते आपण करायचंच. क्रांती दिवस आहे, या निमित्ताने तुम्ही सगळे उपस्थित या ठिकाणी झालेलं आहे. आणि 200 वर्ष मागेची गोष्ट आहे, जेव्हा इंडिया हा देश होता, पण इंडियामध्ये 300 राजा महाराजा होते आणि आपल्या देशात एकी नव्हती. पण हळूहळू जेव्हा लोकांनी बघितलं की आपल्यावर अत्याचार होत आहे, मग हळूहळू लोक एकत्र आले आणि एक इच्छा निर्माण झाली की आपल्याला हा देश आपण चालवायचा आपल्या पद्धतीने, आपल्या संस्कृती साठी. आणि लोकांनी निश्चय केला की आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत, जी काय किंमत आहे आम्ही द्यायला तयार होतो. प्रश्न असा आहे की कोण ही लढाई आपल्या हातात घेणार, पुढाकार कोण घेणार. ज्या लोकांच्या मनात खरी देशभक्ती आहे ते पुढे आले, त्यांनी लीडरशिप दिली आणि लोक स्वप्न बघायला लागले एक स्वतंत्र आणि स्वाभिमान देशाचं, ज्याचं नाव भारत, इंडिया, हिंदुस्थान आहे.
आणि लोक विश्वास करायला लागले की हा देश, आता तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, या देशमध्ये सोना आणि मोती उगले, ये भारत देश है मेरा. तर आपण बघतो उत्तरमध्ये, दक्षिणमध्ये, पूर्व पश्चिम मध्ये लोक वेगवेगळे, भाषा वगैरे सगळं संस्कृती वेगळी आहे, पण एकच उद्देश आहे की आपला देश एक असावा, अखंड, आणि आम्ही लोकांची सेवा करावी आपल्या पद्धतीने. आणि मी खूप लहानपणी खूप किस्से ऐकले, कहाणी ऐकले की जेव्हा 47च्या अगोदर खूप काय काय घटना झाले आणि 47 नंतर आपल्याला आझादी मिळाली. खरी आझादी काय आहे? खरी आझादी ही आहे की तुम्ही सत्य काय आहे ते जाणावं. सत्य तुमच्या पुढे असलं पाहिजे. आपण म्हणतो सत्यमेव जयते, सत्याचा मार्ग तुम्ही घ्या. आणि राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना हेच निरोप देऊ इच्छितो की तुम्ही सत्याच्या मार्गाने चाला आणि सगळे प्रॉब्लेम, मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जर तुमच्या मनात धैर्य असेल, निष्ठा असेल, तर काय असंभव नाहीये. हे संदेश देऊन मी माझं भाषण समाप्त करतो. आम्ही आठवण करतो ते स्वतंत्र सेनानी ज्यांनी बलिदान केलं, त्यांची फॅमिली, रक्त सांडलं त्यांनी या देशाच्या स्वतंत्रच्या चळवळीमध्ये. आणि आपली पार्टी आहे, आपले चांगले उद्देश आहे, प्लॅन आहे. भविष्यामध्ये आपण एकत्र होऊन बरंच काय काय गोष्टी करणार आहोत. आमची मीटिंग झाले, खूप काय काय पुढे करायचं, खूप काम आहे. आम्हाला जास्त लोकांची गरज आहे, आम्हाला एकी पाहिजे. आणि दीपक भाऊ साहेब आहे, कमिटी आहे, मुनीरभाई आहे, सगळे नगरसेवक आहे, माननीय अतिथी आहे, सगळे हात एकत्र करून आपण पुणे, महाराष्ट्र आणि इंडियाला पुढे नेऊ. जय हिंद.